नमो नमः. आम्ही PMT आयुर्वेद कॉलेज शेवगावचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असून आज तुम्हाला चरक शारीरस्थान 8वा अध्याय जातीसूत्रीय शरीरम यातील गर्भोपघातकर भाव याविषयी सांगत आहोत. गर्भ म्हणजे काय? तर शुक्रशोणितम गर्भाशयास्तम आत्मप्रकृती विकार समुचितम गर्भ इति उच्यते. तर आता गर्भोपघातकर भाव म्हणजे काय हे जाणून घेण्या अगोदर आपण उपघातकर भाव म्हणजे काय हे जाणून घेऊ. तर उपघात म्हणजे उपहन्यते अनेन असे भावपदार्थ घटक जे गर्भाचा नाश करतात. गर्भोपघातकर भाव याचे वर्गीकरण पुढील 5 घटकांमध्ये केलेले आहे, ज्यामध्ये मातेचा आहार, मातेचा विहार, मातेची मानसिक स्थिती तसेच गर्भविकृती, गर्भावर परिणाम करणारे शुभ अशुभ घटक. गर्भोपघातकरास्त्वी मे भावा भवन्ति तद्यथा उत्कट विषम कठिनासन सेविन्या वातमूत्र पुरीश वेगानु परुन्धत्या दारुणाचित व्यायाम सेविन्या तीक्ष्णोष्णाति मात्र सेविन्यः प्रमिताशन सेविन्या गर्भो म्रियन्ते अन्तः कुक्षेः अकाले वा स्रंसते शोषी वा भवति तथा अभिघात प्रपीडनैः श्वभ्रकूपप्रपात देशावलोकनैवा अभीक्ष्णं मातुः प्रपतत्यकाले गर्भः तथा अतिमात्र संगक्षोभिर्यानैर्याने अप्रियाति मात्र श्रवणैर्वा. जसे आपण मागील श्लोकात पाहिले त्याप्रमाणे गर्भाशयात मृत होण्याची कारणे पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिले आहे मातेने विषम किंवा कठीण आसनावर फार वेळ बसणे, तसेच वातमूत्र पुरुषांचे उदिरण किंवा धारण करणे, त्याचप्रमाणे कष्टप्रद किंवा अनुचित असा व्यायाम करणे, तीक्ष्ण उष्ण पदार्थांचे सेवन करणे, प्रमिताशन करणे. प्रमिताशन म्हणजे काय? तर अल्प आहार सेवन करणे. यामुळे गर्भाचे पोषण योग्य रीतीने होणार नाही व गर्भाची मृत्यू होऊ शकते. आता आपण अकाली गर्भपाताची कारणे बघू. यामध्ये मातेला मार लागल्याने किंवा वरून पोटावर दाब पडल्याने अकाली गर्भपात होऊ शकतो. तसेच मोठा खड्डा, विहीर किंवा प्रपाताकडे वारंवार पाहिल्याने मातेला भ्रम निर्माण होऊन म्हणजे चक्कर येऊन अकाली गर्भपात होऊ शकतो. तसेच फार हिसके बसतील अशा वाहनातून प्रवास केल्यामुळे सुद्धा गर्भपात होऊ शकतो. अप्रिय समाचार, लढाई, भांडण यामुळे मातेच्या मानसिकतेवर परिणाम होऊन सुद्धा अकाली गर्भपात होऊ शकतो. आता आपण आहारात्मक उपघातक भाव हे श्लोकातून जाणून घेऊयात. गोधा मांसप्राया शार्करीनम अश्मरीनम शनैर्मेहिनं वा वराह मांसप्राया रक्ताक्षं क्रतनमति परुषं रोमानं वा मत्स्यमांसनित्या चिरनिमेषं स्तब्धाक्षं वा मधुरनित्या प्रमेहिनं मूकमतिस्थूलं वा अम्लनित्या रक्तपित्तिनं त्वगक्षिरोगिनं वा लवणनित्या शीघ्रवलिपलितं खालित्यरोगिनं वा कटुकनित्या दुर्बलं अल्पशुक्रमणपत्यं वा तिक्तनित्या शोषिनं बलम् अनुपचितं वा कषायनित्या शावमानाहीन मुदावर्तिनं वा यद्यच्च यस्य व्याधिर्निदानमुक्तं तत्तदासेवमाना अंतर्वत्नी तन्निमित्तविकार बहुलम अपत्यम जनयति. जसे आपण मागील श्लोकात पाहिले त्यानुसार गर्भोपघातकर आहार व त्याचा गर्भावर होणारा प्रभाव याविषयी आपण आता बघू. त्यामध्ये अतिगुरू उष्ण तीक्ष्ण आहार सेवन केल्याने गर्भाचा कुक्षीमध्ये मृत्यू होतो. नंतर आहे मांसाश्रयात अतिमात्र सेवन म्हणजेच मांसाचे अति प्रमाणात सेवन केल्याने अकाली गर्भपात होतो. नंतर आहे प्रमिताशन म्हणजेच अल्प आहार सेवन करणे. अल्प आहार मातेने सेवन केल्यास गर्भाचे योग्य रीतीने पोषण होत नाही, त्यामुळे गर्भावर अपायकारक परिणाम होतात. आता आपण मांस आहार सेवनाचे गर्भावर होणारे परिणाम बघू. त्यामध्ये
गोधा मांस सेवन केल्याने गर्भावर कोणता परिणाम होतो, तर गर्भामध्ये शर्करा, अश्मरी व शनेरमेह म्हणजेच प्रमेहाचा एक प्रकार आहे तो निर्माण होतो. वराह मांस सेवन केल्याने रक्ताक्ष म्हणजेच त्याचे सर्व इंद्रिय हे रक्तवर्णी दिसतात. क्रथनमती व परुषरोम हे दिसून येतात. मत्स्य मांस नित्य सेवन केल्याने चिरनिमेष व स्तब्धाक्ष असा प्रभाव गर्भावर दिसून येतो. मद्य नित्य सेवन केल्याने गर्भ हा पिपासालू म्हणजे बहुप्रमाणात तृष्णा असलेला निर्माण होतो. त्याचप्रमाणे अल्पस्मृती व अनवस्थित चित्त म्हणजेच गर्भाचे मन हे स्थिर नसते. आता आपण नियमित रस सेवनाचे गर्भावर होणारे परिणाम बघू. मधुर रस नित्य सेवन केल्याने गर्भ हा अतिस्थूल, मूक म्हणजेच अबोल व प्रमेहयुक्त होतो. आम्लरस नित्य सेवन केल्याने रक्तपित्त, त्वचा किंवा अक्षिरोग होतात. लवण रसाच्या नित्य सेवनाने शीघ्र वली म्हणजे सुरकुत्या, पलित म्हणजे केस पांढरे होणे, खालित्य केस गळणे असे गर्भावर परिणाम दिसून येतात. तिक्तरस नित्य सेवन केल्याने गर्भ हा दुर्बल, अल्पशुक्रयुक्त होतो. उष्णरस नित्य सेवन केल्याने गर्भ हा अबल म्हणजेच गर्भाचे बल कमी होते व गर्भाची योग्य वाढ होत नाही. त्याचप्रमाणे कषाय रस नित्य सेवन केल्याने गर्भ हा शाव म्हणजेच सावळा वर्णाचा होतो. त्यामध्ये अनाह, उदावर्त अशी लक्षणे दिसून येतात. आता आपण विहारात्मक उपघातक भाव हे श्लोकातून जाणून घेऊयात. प्रततोत्तानशायिन्यः पुनर्गर्भस्य नाभ्याश्रया नाडी कंठमनुवेष्टयति विवृतशायिनी नक्तञ्चारिणी चोन्मत्तं जनयति अपस्मारिणं पुनः कलिकलहशीला व्यवायशीला दुर्वपुषमह्निकं स्त्रैणं वा शोकनेत्या भीतं पचितं अल्पायुष्यं वा अभिधात्री परोपतापीनं ईर्ष्युं स्त्रैणं वा स्तेना त्वाया स बहुलम् अतिद्रोहिणम् अकर्मशीलं वा अमर्षिणी चण्डमौपधिकं सुयकं वा स्वप्ननित्या तन्द्रा लूमबूधम् अल्पाग्निं वा मद्यनित्या पिपासा लूमल्प स्मृती मनवस्थितचित्तं वा. दुसरं वर्गीकरण म्हणजेच विहार. आता आपण मातृज विहाराचा गर्भावर कसा परिणाम होतो त्याविषयी माहिती घेऊया. जी स्त्री नेहमी उतानी किंवा पाठीवर झोपते तिच्या गर्भाच्या कंठाला नाभ्याश्रित नाडी आवृत्त करते, म्हणजेच ज्याच्यामुळे गर्भाच्या मृत्यूचे भय निर्माण होते. जी गर्भिणी विवृत्त खुल्या जागी नेहमी झोपणारी व रात्री फिरणारी असते तर तिला उन्मादयुक्त संतानाची प्राप्ती होते. जी नेहमी कलह करणारी असते तिला अपस्मारयुक्त बालक प्राप्त होतो. गर्भधानानंतरही पुरुष समागम करते तर तिला विकृत शरीर यष्टी असलेला निर्लज्ज स्त्रीण संतान प्राप्त होतो. तिसरा वर्गीकरण मानसिक भाव व त्याचे होणारे गर्भावर परिणाम. शोकनित्या म्हणजे जी गर्भिणी नेहमी दुःखी राहते तर तिला डरपोक, क्रूर शरीराचा व अल्प आयु असलेल्या संतानाची प्राप्ती होते. स्तेन म्हणजे जी स्त्री चोरी करते तर तिला आयास बहुल, अकर्मशील व अतिद्रोही संतती प्राप्त होते. अमर्षिणी म्हणजे असहनशील तर ती चंड, कपटी व परनिंदक संतानाला जन्म देते. अभिधात्री म्हणजे मानसिक द्रोह करणारी तर तिला ईर्ष्यालू, स्त्रीण व परोपतापीनं संतती प्राप्त होते, म्हणजे दुसऱ्यांना संताप देणारी संतती प्राप्त होते. धोरुद अपमानना म्हणजे धोरुदाचा अपमान व त्याच्या इच्छांची पूर्ती आपण केली नाही तर यामुळे गर्भविकृती निर्माण होते, गर्भाची वाढ खुंटते, विकार निर्माण होतात. पाचवा वर्गीकरण म्हणजेच गर्भावर परिणाम करणारे अशुभ घटक. तर पहिला
गर्भ उत्पन्न न होण्याची कारणे म्हणजेच माता, पिता, आत्मा, सात्म्य, रस आणि सत्व या 6 गर्भकर भावांत विकृती झाल्याने म्हणजेच मातेच्या आर्तव आणि गर्भाशयातील विकाराने, पित्याच्या शुक्रदोषाने, आत्म्याचे कर्मफल प्रतिकूल असल्याने, याचप्रमाणे सात्म्याधिकांच्या विकृतीने किंवा दुष्टीने गर्भनाश होतो, गर्भस्राव किंवा गर्भपात होतो. या सर्व कारणांमुळे गर्भ उत्पन्न होत नाही. गर्भाच्या नाशाची कारणे म्हणजेच ज्या गर्भकर भावांच्या संपन्नतेमुळे गर्भवृद्धी होते असे सांगितले आहे, त्याच भावांच्या विपरीततेमुळे गर्भ नष्ट होतो. अल्पदोषामुळे विपरीतता असेल तर उचित वेळेच्या आधी लवकर जन्म घेऊन तो नष्ट होतो. गर्भविकृतीचे कारण म्हणजे आता कोणत्या कारणामुळे गर्भाशयात गर्भ नष्ट न होता विकृत आकाराचा अथवा विकलांग गर्भ का निर्माण होतो, तर स्त्रीने दोषप्रकोपक आहार विहार केल्यामुळे प्रकोपित झालेले दोष शरीरात संचार करताना रज आणि गर्भाशयात येतात व ते रज आणि गर्भाशयाला पूर्णतः दूषित करीत नाहीत. अशा वेळी जर गर्भधारणा झाली तर त्या गर्भाचे एक किंवा अनेक अवयव अथवा अंगे विकृत होतात. ज्या ज्या अवयवाच्या बीजामध्ये दोष प्रकोपित होतात त्या त्या अवयवाच्या बीजामध्ये विकृती निर्माण होते. स्त्रीच्या आर्तव भागातील गर्भाशय बीज अंश दूषित झाला तर स्त्री वंध्य संतानाला जन्म देते. विकृत पुरुष बीज ज्यावेळी पुरुषाच्या बीजाच्या संपूर्ण बीजावयवात दोष उत्पन्न होतो तेव्हा वंध्य पुत्राची उत्पत्ती होते. गर्भवती स्त्रियांनी शोधन कर्म करू नये असे आचार्यांनी सूचित केले आहे. धन्यवाद.